राजकारणात विरोधकांपेक्षा स्वतःच्या चुका जास्त धोकादायक असतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नेमकं तेच घडतंय का? एकामागून एक खासदार शिंदेच्या जवळ जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण हे फक्त एकनाथ शिंदेच्या ताकदीमुळे घडतंय की उद्धव ठाकरे यांच्या काही निर्णयांनी आणि संजय राऊतांच्या आक्रमक शैलीने शिंदेचा मार्ग सोपा केलाय? चला डिकोड करूयात. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघत आहात डिकोड विथ राहुल. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नुकतेच 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेकडे आले आहेत. पण या घटनामागे नेमकं कारण काय आहे? चला सविस्तर समजून घेऊयात. 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा अनेकांना वाटलं होतं की हे सरकार फार काळ टिकणार नाही. पण 4 वर्षानंतर चित्र खूपच वेगळं दिसतंय. शिंदे गट फक्त टिकून राहिला नाही तर अनेक नेते आणि खासदार त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे. आणि इथेच प्रश्न निर्माण होतो की फक्त शिंदेची रणनीती यामागे आहे की ठाकरे गटाच्या काही चुका त्याहूनही मोठ्या कारण ठरल्या आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते सर्वात मोठी समस्या होती संवादाचा अभाव. अनेक आमदार आणि खासदारांना असं वाटत होतं की पक्षातील निर्णय काही मोजक्या लोकांपुरताच मर्यादित राहिले आहेत. स्थानिक पातळीवरील प्रश्न, मतदारसंघातील समस्या आणि संघटनात्मक बाबींवर पुरेसं लक्ष दिलं जात नाही अशी नाराजी वाढत गेली आणि याच नाराजीचा फायदा शिंदे गटाने घेतला. दुसऱ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे संजय राऊत. संजय राऊत हे ठाकरे गटाचा आक्रमक चेहरा बनले. पण काही राजकीय विश्लेषकांच्या मते सततची आक्रमक भाषा आणि दररोजच्या टीव्हीवरील संघर्षामुळे पक्षाची प्रतिमा वेगळ्या दिशेने जात होती. अनेकांना असं वाटू लागलं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असले तरी पक्षाचा चेहरा संजय राऊत झाले आहेत. संघटनात्मक कामामध्ये रोजच्या राजकीय संघर्षाला अधिक महत्व दिलं जात असल्याची भावना काही नेत्यांमध्ये निर्माण झाली. तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडी. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर वाढलेल्या अनेक जुन्या शिवसैनिकांना काँग्रेस सोबतची युती सहन स्वीकारता आली नाही. ही नाराजी उघडपणे दिसत नसली तरी पक्षाच्या आत कायम होती. एकनाथ शिंदे यांनी याच मुद्द्याला सर्वात मोठं शस्त्र बनवलं. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत हा संदेश त्यांनी सातत्याने दिला आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली. पक्षात दुसऱ्या फळीचं मजबूत नेतृत्व तयार झालंच नाही. अनेक अनुभवी नेते नाराज झाले, काही पक्षापासून दूर गेले आणि काहींना अपेक्षित महत्व मिळालं नाही. तर दुसऱ्या बाजूला शिंदे यांनी नाराज नेत्यांशी थेट संपर्क ठेवला. सत्ता, निधी आणि निर्णय घेण्याची ताकद यामुळे अनेकांनी शिंदे या प्रभावी पर्याय ठरू लागला. म्हणूनच आज जर खासदार शिंदे गटाच्या दिशेने जाताना दिसत असतील तर त्यामागे केवळ शिंदेची ताकद नाही तर ठाकरे गटातील काही संघटनात्मक कमतरता, संवादाचा अभाव आणि काही नेत्यांच्या आक्रमक शैलीमुळे निर्माण झालेली नाराजी कारणीभूत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक मानतात. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत समीकरण बदलतात आणि परिस्थिती शिंदे गटाच्या बाजूने दिसत असली तरी उद्या राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतील हे येणारा काळच ठरवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट मजबूत होण्यामागे फक्त एकनाथ शिंदेची रणनीती कारणीभूत आहे की ठाकरे गटाच्या काही चुकाही त्यासाठी तितक्याच जबाबदार आहेत? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही बघत होता डिकोड विथ राहुल.